शिवसेना शहर प्रमुख वामनजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आज वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरभर विविध कार्यक्रम जे आहेत ते पार पडत आहेत। सध्या आपण कासगाव परिसरात आहोत आणि याच परिसरामध्ये अंबरनाथ तालुका प्रमुख बाळारामजी कांबरी आणि अंजली बाळाराम कांबरी यांच्या माध्यमातून शिलाई मशीन ज्या आहेत त्या गरजू महिलांना रोजगार मिळावा यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। बाळाराम कांबरी यांच्या माध्यमातून हा उपक्रम पार पडतोय। बदलापूरचा बुलंद आवाज असे आमचे वामनदादा म्हात्रे। आम्ही कुठेही गेलो तर आमची शिक्षण संस्था ज्ञानकमल शिक्षण संस्था वांगणी संचलित आमचं कॉलेज आहे कडावला, पण आम्ही कुठेही गेलो तरी बदलापूर म्हटलं की आमच्या वामनदादांना विचारतात, वामनदादा म्हात्रे म्हटलं हा। तर असं आमच्या वामनदादा अतिशय धडाडीचे संघर्ष आणि सगळ्या गरीब म्हणजे खालच्या स्तरापासून वरच्यापर्यंत मदत करणारे आणि सतत जनतेच्या विकासासाठी आणि कोणताही प्रश्न दादांकडे आम्ही घेऊन गेलो तर डायरेक्ट दादा म्हणणार द्या कोणाचा नंबर आहे, कोणाशी बोलायचंय। म्हणजे कधीच असं म्हणणार नाही की थांबा आम्ही उद्या बघतो परवा बघतो, असं कधीच नाही। कारण आमच्या संस्था चालवायची म्हटलं म्हणजे अगदी खालच्या स्तरापासून तर अप टू मंत्रालयाचे सीएम पर्यंत सगळी कामं लागतात। तर कोणतंही काम आम्ही दादांकडे घेऊन गेलो बस की दादा कितीही कामात असले तरी 1 मिनिट तरी आम्हाला देणार, हा बोला काय काम आहे, हा ठीक आहे मी लगेच फोन करतो आणि लगेच करतो। तर असंच आम्ही संस्थेच्या माध्यमातून सोशल कामं खूप केलेली आहेत, एज्युकेशन शैक्षणिक कामं केलेली आहेत। आता सोशल मध्ये म्हणाल तर कोविडच्या काळामध्ये आम्ही अन्नधान्य वाटप, महिलांना आदिवासी महिलांना जास्त फोकस, साड्या वाटप। आणि आता आम्हाला असं लक्षात आलं की आम्हाला जेव्हा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार मिळाला त्याच्यातही आमचा दादांचा पाठिंबा आहे आमच्यामध्ये। तर मग आदिवासी महिलांसाठी विशेष तुम्ही काय काम केलंय, तर आम्ही एका कंपनीशी टाईप करून बालाजी सेविंग मशीन राहुल गुप्ता आणि मिसेस शिल्पा गुप्ता यांनी आमच्या याची दखल घेतली आणि स्वतःहून त्यांना सांगितलं की मॅडम तुम्ही आदिवासी महिलांसाठी शिवणकामाचं ट्रेनिंग द्याल का, आणि त्या मशीन ज्या आहेत त्या गारमेंट म्हणजे टॉप टू बॉटम अशा प्रकारे तुम्ही त्याचे कपडे शिवू शकता, पण महिलांना हे जमेल का। तर म्हटलं हा आम्ही महिलांना आधी ट्रेनिंग देऊ आणि ट्रेनिंग त्या शिकतील आणि आदिवासी महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आधी त्यांना शिकवणार आहोत आणि नंतर पुढे जाऊन इन फ्युचर त्या जास्त प्रकारे ट्रेनिंग झाल्या तर आपण त्यांना आपण सगळेजण आहातच, तर आपण सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल असा विचार करून नुसतं ट्रेनिंग देऊन त्यांना आपण सोडणार नाहीयेत, तर त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल असा प्रयत्न करू। सध्या आपल्याला 10च मशीन आहेत आणि याच्याशी आम्ही बोलले डिरेक्टरशी, ते म्हणाले मॅडम तुम्ही जेवढ्या आमच्याकडे मशीन मागून घ्याल तेवढ्या आम्ही देऊ आणि मशीन एकदम मॉडर्न आहे। अर्थात आज महिलांना रोजगार देण्यासाठी शिवसेनेचा उपक्रम वाढदिवसानिमित्त पाहायला मिळतं, काय सांगता? वैकरताई आमच्या सांगितलं का दादांचं जे समाजसेवेचं जे कार्य आहे तर दादांचा वाढदिवस होता आणि त्यांचं ते आम्हाला काहीतरी दादांच्या वाढदिवसानिमित्त करत होतं। त्यांनी आमच्याशी डिस्कस केला का दादा आपल्याला आदिवासी महिलांना मोफत शिलाई मशीनचं प्रशिक्षण चालू करायचे आणि ते असं नाही का महिन्यासाठी ते कंटिन्यू मशीनी पण बघा सर्व इम्पॉर्टंट आहे। तर दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्याला, कारण दादांच्या पावलावरच पाऊल ठेवून जायचे ना हे समाजसेवेचं, म्हणून आम्ही दादांच्या वाढदिवसानिमित्त ताईंनी खूप काही शिक्षण त्यांची जे संस्था आहे त्याच्या माध्यमातून याच्या CSR फंड बाकी काही त्यांच्याशी अटॅचमेंट असेल अशा कंपन्यांकडून आदिवासी महिलांना मागे 50-100 सायकली एका दिवशी वाटप केलेल्या आहेत। असं सर्व समाजकार्य ना। मग आज दादांच्या वाढदिवसानिमित्त ते जी सुरुवात केलेली आहे तर त्यांनी सांगितलं आज त्यांना प्रशिक्षणाबरोबर रोजगार सुद्धा देऊ, जे दादा करतात ते आम्ही पाहून थोडं थोडं करण्याचा प्रयत्न करतो। याच्यात त्या महिलांचा आशीर्वाद दादाला लाभो आणि दादांचा उदंड आयुष्य लाभो ना, त्यांच्या मुले आमची सुद्धा दादांच्या मुले प्रगती होत राहील। दादांचा आशीर्वाद आमच्या पाठी आहे म्हणून आम्ही आहे। म्हणून दादांच्या वाढदिवसानिमित्त आता याच्यानंतर मी पूर्ण तालुक्यात दादांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वह्या वाटप असतात आपल्या, मी सुद्धा वह्या छापून आणून ठेवलेल्या। वाढदिवस झाला का दुसऱ्या दिवसापासून आपण ते चालू करतो। सर्व गोरगरीब जिल्हा परिषद शाळेतील महिलांना
हे औचित्य साधून आम्ही उपक्रम राबवतो. दादांना आज आमच्याकडून, ताईंच्या सगळ्यांना संस्थेकडून, लाख लाख सर्वांकडून, आमच्या गावांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई जगदंबा दादाला उदंड आयुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अर्थात आज विविध उपक्रम जसं त्याने सांगितलं समाजकार्याच्या पावलावर पावलं ठेवून उपक्रम राबवले जातात त्यासाठी शिवसेना शहर प्रमुख सन्माननीय वामनदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण शहरभर शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि शिवसैनिकांच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित केले होते. त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी शिलाई मशीनद्वारे आदिवासी महिलांना प्रशिक्षण देण्याचा या ठिकाणी अभिनव असा उपक्रम सन्माननीय आमचे सहकारी बाळा कांबरे आणि आदरणीय बैकर मॅडम यांच्या माध्यमातून होत आहे. कुळगाव बदलापूर शहरात संपूर्ण आज जवळजवळ एक सर्व शिवसैनिकांसाठी आजची ही दिवाळीच असते आणि त्या निमित्ताने सर्व स्तरातील नागरिकांसाठी विविध लोकोपयोगी कार्यक्रम शिवसैनिकांच्या माध्यमातून सुरू आहेत. या निमित्ताने आदरणीय वामनदादा म्हात्रे यांना समस्त शिवसेनेच्या परिवाराकडून मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा.